होता वहिनी? घरात सगळीकडे शोधला ग पण कुठेच मिळाला नाही. वहिनी अगं मला आठवतंय त्याप्रमाणे मी दिला होता तुला चार्जर. अगं नाही ग, पण तुला असं वाटत असेल ना तर मी पुन्हा एकदा आमच्या खोलीत बघते. हा प्लीज बघ ना. होता वहिनीला मिळाला तर ठीक आहे, नाहीतर बघू काय करायचं ते. आज खऱ्या अर्थाने आपल्या घराला घर पण आले नाही का? हो ना, इतके दिवस मुकुंदा आणि राया दोघेही नव्हते तर घर कसं उदास झालेलं होतं. अरे झालं ते झालं, छोडो ना यार. आज तर आपण सगळे एकत्र आहोत ना. झालं. हो ना, मलाही असंच वाटतंय. हा जो क्षण आहे तो आपण एन्जॉय करूया ना. झालेल्या गोष्टींवर रडण्यात काही पॉइंटच नाहीये. वा प्रांजल वा, अगदी माझ्या मनातलं बोललीस. इस बात पे अरिंदी थोडं श्रीखंड वाढ ना. काही गरज नाही श्रीखंड खायची. शुगर केवढी वाढली तुमची, काही श्रीखंड बिखंड मिळणार नाही. अगं पण थोडंच आई अगं काय वाढ ना थोडस. अरे तुला का जाते बोलायला, मला नंतर विस्तरावं लागतं. आजी अगं डोंट वरी, मी घेईन ना आजोबांच्या तब्येतीची काळजी नीट. मॅडम, तुम्ही अजून डॉक्टर झालेला नाहीये आणि अर्धवट नॉलेजने कुणावरही ट्रीटमेंट करायची नाही. काय हो भाऊजी, ती काळजी घेईन म्हणते ते काकांना मदत करत करत. हो की नाही मनवा? करेक्ट आहे. म्हणजे काका जी औषधं देईल ना आजोबांना ती आजोबा वेळच्या वेळी घेतायत का नाही तेवढंच फक्त मी चेक करणार आहे. ऋता मला चपाती वाढ. ऋता, ऋता, हा अगं लक्ष कुठे तुझं? अगं बाबा चपाती मागतायत. अगं बा वाढ ना. अगं तुझ्या हातात आहे ना भांड चपातीचं, म्हणून सांगते ती. हो का? बर हे घे. घ्या बाबा. काय काय लक्ष कुठे तुझं?